सिंधुदुर्गमध्ये ठाकरेंशी युती केली तर 2 जिल्ह्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेसोबत संबंध तोडू असा इशारा नारायण राणेंनी दिलाय। तर 3 पैकी 2 आमदार आमचे, वेगळं लढण्याची आमचीही तयारी असं उदय सामंत म्हणतायत। सिंधुदुर्गमध्ये शिंदेंच्या शिवसेनेची आणि ठाकरेंच्या शिवसेनेची युती झाली तर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेशी संबंध तोडू असा इशारा नारायण राणे यांनी दिलाय। स्थानिक निवडणुकीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भाजपने एकटं लढण्याची तयारी केली आहे। पालकमंत्री नितेश राणे यांनी तसे संकेत देखील दिले आहेत। त्यामुळे कणकवली नगरपंचायतीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेनं ठाकरेंच्या शिवसेनेशी युती करण्याची चाचपणी सुरू केली आहे। त्यावर नारायण राणेंनी नाराजी व्यक्त करत शिंदेंच्या शिवसेनेशी संबंध तोडण्याचा इशारा दिलाय। कणकवली शहरामध्ये ज्या विविध संस्था आहेत, ज्या सामाजिक संस्था आहेत, त्यांच्याकडून एक प्रस्ताव असा आला, शहर विकास आघाडी जर आपण केली शहराच्या विकासासाठी तर तो वाद त्या ठिकाणी होणार नाही। ह्या सगळ्या गोष्टीला आपण फाटा देता येईल आणि ह्या माध्यमातून त्यांनी एक प्रस्ताव दिला की अशा प्रकारचा निर्णय जर घेतला तर गावातलं वातावरण पीसफुल राहील। तो प्रस्ताव आम्ही तसाच वरिष्ठांकडे पाठवलेला आहे। तो कोण राजन तेली टेम्पररी आहे, आता आलाय, अजून तो परमनंट व्हायचा आहे, अजून माझी शिंदेची भेट व्हायची आहे, ते म्हणजे परमनंटचा सिक्का लागाव की न लागाव। आणि अशा बातम्या कशाला, काय होणार नाही नाही। बीजेपी 1 नंबर, एकनाथ शिंदे 2 असं होईल। सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर भाजपचाच अध्यक्ष होईल असं नितेश राणे यांनी म्हटलंय। तर सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकेल असं वक्तव्य निलेश राणेंनी केलंय। तर नारायण राणे यांनी मात्र युतीतच लढावं अशी इच्छा व्यक्त केली आहे। मी आहे तोपर्यंत राणे कुटुंबात भांडण होणार नाही असंही राणे म्हणाले। आम्हाला शेवटी भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छाच आहे की भारतीय जनता पक्षाच्याच अध्यक्ष इथे बसला पाहिजे, राणे साहेबांच्याच विचाराचा अध्यक्ष बसला पाहिजे। कारण गेली 25 वर्ष ही राणे साहेबांच्याच विचाराचा भारतीय जनता अध्यक्ष जिल्हा परिषदेवर बसलेला आहे। आज जरी असं वाटत असलं नियोजन आमच्याकडे सर्वात चांगलं आहे, 100% आहे आणि उद्या जिल्हा परिषद पंचायत समितीवर 100% शिवसेनेचाच प्रभाव पडणार ही माझ्या मनामध्ये शंका आहे। मी जोपर्यंत आहे तोपर्यंत राणे कुटुंबात अंतर्गत कोणताही वाद होणार नाही आणि वाद होऊ देणार नाही। सगळ्यांची इच्छा आहे की ही युती अशी व्हावी आणि त्याप्रमाणे युती होईल। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भाजप एकटं लढणार असेल तर शिवसेनेची देखील तशी तयारी असल्याचं उदय सामंत यांनी म्हटलंय। आता सिंधुदुर्गामध्ये स्वतः पालकमंत्री महोदय यांनी सांगितले की मैत्रीपूर्ण लढायचं आहे। ठीक आहे, जर युती करून लढायचं नसेल, मैत्रीपूर्ण लढायचं असेल, आमची देखील तयारी झालेली आहे। बघूयात पुढची बातमी। राज्यातील सर्वच नगरपालिका भाजपचा विजय होणार असा विश्वास रक्षा खडसे यांनी व्यक्त केलाय। मंत्री रक्षा खडसे यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। जिल्हा परिषद आणि नगरपालिकांवरती भाजपची सत्ता येणार असंही रक्षा खडसे म्हणतायत। विश्वास तर आम्हाला पूर्णच नगरपालिकांवर आहे की सगळ्याच नगरपालिका भारतीय जनता पार्टीच्या निवडून येतील। कारण की शेवटी निवडणूक आल्यानंतर कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील किंवा नेते असतील, प्रत्येक जण आपल्या आपल्या परीने तयारी करत असतो आणि आम्हाला हाच आमच्यावर आम्हाला विश्वास आहे की महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीची ही सत्ता नगरपालिकेवर किंवा जिल्हा परिषद सगळ्या ठिकाणी येईल। बघूयात पुढची बातमी। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये सहयोग निवासस्थान या ठिकाणी बारामती नगरपालिका आणि माळेगाव नगरपंचायत इच्छुक उमेदवार यांच्या भेटीगाठी सुरू आहेत। बारामती नगरपालिका आणि माळेगाव नगरपंचायत नगराध्यक्ष उमेदवारांची अजित पवार आज घोषणा करणार का अशी चर्चा त्यामुळे रंगू लागली आहे। या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी अधिक माहिती घेतली आहे, आपण पाहूया। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावरती आहेत। खऱ्या अर्थाने सकाळी आज 6 वाजल्यापासून बारामती नगरपालिका आणि माळेगाव नगरपंचायत या संदर्भातील उमेदवारांच्या अजित पवार हे भेटीगाठी घेत आहेत। खऱ्या अर्थाने हे भेटीगाठी आज सकाळपासूनच चालू आहेत। मोठ्या प्रमाणावरती जे बारामती नगरपालिका आणि माळेगाव नगरपंचायतमधील इच्छुक उमेदवार सहयोग निवासस्थानी येथे दाखल झालेले आहेत। दुपारी 1 वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज पत्रकार परिषद देखील घेणार आहेत। खऱ्या अर्थानेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या संदर्भात ही पत्रकार परिषद असणार आहे। विशेषतः पार्थ पवार हे प्रकरण ताजे असताना उपमुख्यमंत्री अजित पवार आज त्या संदर्भात काय
काही प्रतिक्रिया देणार का हे देखील आज पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। इच्छुक उमेदवार आहेत हे मोठ्या प्रमाणावरती सहयोग या निवासस्थानी दाखल झालेले आहेत आणि साहजिकच मोठ्या प्रमाणावरती येथे इच्छुक उमेदवार दाखल झाल्यानंतर आज सकाळपासूनच उपमुख्यमंत्री अजित पवार भेटीगाठी घेत आहेत। कॅमेरा पर्सन विशाल नागपुरेसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती।